नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. माझे नाव ऐश्वर्या राजेश साळुंके. प्रभाग 10 मधील सर्व मतदारांचे मी मनापासून धन्यवाद मानते. मी जिंकले नाही, आज जनता जिंकली आहे. हा विजय पक्षाचा नव्हे, तर हा प्रत्येक सामान्य माणसाचा आहे, ज्याचा आवाज ऐकला गेला नाही, ज्याचे प्रश्न दुर्लक्षित राहिले. आज मतदारांनी दाखवून दिले आहे की मोठी नावे, मोठी पदे आणि मोठी सत्ता या सगळ्यांपेक्षा जनतेचा आत्मसन्मान हा मोठा असतो. बालेकिल्ले कागदावरती असतात, पण मतपेटीसमोर प्रत्येक नागरिक हा सामान्य इतकाच असतो. मी अपक्ष म्हणून निवडून आले कारण मला कोणत्याही दबावाखाली काम करायचे नव्हते. मला फक्त जनतेच्या हाकेला उत्तर द्यायचे होते. तुम्ही जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे, तो विश्वास मी सत्तेसाठी नाही, तर सेवेसाठी आणि प्रामाणिकपणा आणि न्यायासाठी वापरणार आहे. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे ऐश्वर्या राजेश साळुंके. मी प्रभाग 10 मधील अपक्ष उमेदवार आहे. तसेच लोकांनी मला विजय मिळवून दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. निश्चितच आपण तरुण आहात, आपण अपक्ष म्हणून निवडून आलात, मीडिया आपलं स्वागत करत आहे. तर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढून मोठा विश्वास संपादन केला, तर हा विजय कसा पाहता, आपण याकडे कसं पाहता? हा विजय माझा नसून हा जनतेचा विजय आहे. पक्षापेक्षा काम महत्त्वाचे आहे, हे आज मतदारांनी सिद्ध करून दाखवले. आपण अपक्ष म्हणूनच का निवडणूक लढवली? पक्षीय बंधनाशिवाय थेट जनतेसाठी काम करण्याची इच्छा आहे. महिला नगरसेवक म्हणून आपली जबाबदारी कशी पाहता? महिलांच्या समस्या समजून त्यावरती ठोस उपाय करणे ही माझी पहिली जबाबदारी आहे. आपण जर महिलांचं आता नेतृत्व करत आहात, तर महिलांसाठी कोणते विशेष असे उपक्रम राबवण्याचा आपला मानस आहे? महिला सुरक्षा, आरोग्य शिबिरे आणि रोजगार प्रशिक्षण. आपल्या प्रभागातील प्रमुख समस्या आपल्याला कोणत्या वाटतात आणि त्या प्राधान्याने केल्या पाहिजे? रस्ते, पाणी पुरवठा, नाली स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन आणि स्ट्रीट लाईट. अपक्ष नगरसेवक म्हणून पक्षीय राजकारणाचा सामना कसा कराल? नागरिकांची थेट संवाद कसा ठेवणार? मोबाईल आणि व्हॉट्सअपद्वारे. तसेच आपल्याला सर्वांना माहिती आहे की माझं घर सप्तगिरी नगर येथे आहे, तर आपण केव्हा पण येऊ शकता किंवा माझ्याशी संपर्क साधू शकता. पुढील 5 वर्षात आपल्या प्रभागाचे कसे चित्र आपण पाहता? स्वच्छ, सुंदर आणि मूलभूत सुख सुविधा असलेला प्रभाग. पुढील निवडणुकीत पक्षात जाण्याचा विचार आहे का? सध्या तर जनतेसाठी काम करण्याची इच्छा आहे, वेळ आल्यावरती पाहू. आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला मतदान करणाऱ्या मतदारांना आपण काय आवाहन करता? जो लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही आणि लोकांचा विश्वास पूर्णपणे संपादन करील.